तपासाची तुम्ही माहिती घेतली का? कशा पद्धतीने तपास चालू अधिकारी या सगळ्या संदर्भामध्ये? कारण की लोक अजूनपर्यंत विचार करतात की तपासा संदर्भामध्ये डिटेल्स बाहेर येत नाही, त्याच्यामुळे संभ्रम. हे बघा, मी एसपींना ह्या बाबतीत बोललो. एसपी साहेब म्हणले काही सिक्रेट्स हे टॉप सिक्रेट्स आहेत साहेब, आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत. आणि ते खरं आहे, योग्य आहे ना. आपल्याला काय करायचंय, इकडे एक टीम पाठवली, तिकडे पाठवली, तिकडे पाठवली, असं जर काही लिकेज झालं तर त्यातून हे आरोपी मिळायच्या ऐवजी आरोपींनाच माहिती होईल ना. मी आहे, आणखी अनेक लोक विचारत असतील ना त्यांना. या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष विचारणार, सत्ताधारी पक्षाचे सगळे लोक, आणि ते एसपी जर सगळ्यांना सांगत गेले की आम्ही असं असं करतो तर त्या गोष्टी बाहेर पडू शकतात. त्यांनी सांगितलं की बाबा याच्यात टॉप सिक्रेट आहे, तुम्ही हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. आम्ही म्हणलं ओके. पण त्यांच्या टीम्स ज्या आहेत फार वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत हे मला कळतंय. लोकांचा रोष वाढत चाललेला आहे. आता उद्या परभणीला मोर्चा, परवा दिवशी पुण्यामध्ये आहे. मोर्चाचं जे ऋण आहे ते मी परभणीच्या मोर्चाला जाणार आहे उद्या, आणि परवा पुण्याच्या मोर्चालाही जाणार. आणि 6 तारखेला संभाजीराजेंनी आम्हाला सांगितलं राज्यपालाकडे चला, मुख्यमंत्र्यांकडे चला, आम्ही त्याला बी जाणार. आणि सर्व पक्षीय सगळे लोक मला वाटतं परभणीला उद्या तिथे येते. ह्याच्यात पक्षाचा आणि ह्याचा विषयच राहिला नाही. हा क्राय आहे, क्राय, पब्लिक क्राय. हा पब्लिक क्राय आहे. अतिशय घृणास्पद ही घटना आहे आणि या घटनेचं निर्दालन लवकरात लवकर झालं पाहिजे असं लोकांना वाटतं. अजितदादांना बीडचे पालकमंत्री मिळणार असं जे आहे ते चर्चा जी आहे ते सुरू झालेली आहे. कसं वाटतं तुम्ही आणि या सगळ्या? आमची पहिली पसंती ही राज्याचे मुख्यमंत्र्यांना आहे, आणि जर मुख्यमंत्री नाही झाले तर अजितदादा झाले तरी चालतं, आम्हाला काय अडचण नाही. अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जसं ते स्वतःच्या सारखा सरळ करतील अजितदादा सुद्धा करतील. कारण अजितदादांच्या हाताखाली मी काम केलं. येड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही. ते स्पष्टपणे सांगतात, हे भांगारे हे करू नका. त्यांच्याच पक्षाचे लोक म्हणतायत. मी राजीनामा मागितला नाही, अजून नाही मागितला. पण प्रकाशदादा सोळंके ज्येष्ठ सदस्य आहेत बीड जिल्ह्यात, त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांचा राजीनामा घ्या. आणि ठीक आहे, कोणाला संधी द्यायची नाही द्यायची देऊ नका. एखादं मंत्रिपद राहू द्या ना रिक्त. एक जागा रिक्त राहिली म्हणून काय फरक पडतो का? परंतु आमच्यासाठी ते चांगलं आहे. शरद पवार साहेबांकडून डायव्हर्ट झालेला वोटर हा अजितदादांकडे आला होता. अजितदादांना तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला. आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे. हे वास्तव सत्य आहे. ठीक आहे, ओके. तर आपण पाहिलं सुरेश धस यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. अजितदादा हे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी हरकत नाही, पहिली पसंती ही मुख्यमंत्र्यांना असेल असं धस यांनी म्हटलंय. तर ते आमचा जिल्हा सुद्धा सारखा सरळ करतील अशी प्रतिक्रिया सुद्धा सुरेश धस यांनी दिली.